श्री दत्तप्रबोध अध्याय 33. माता अनसुयेला गुरुकृपेचा लाभ. अध्यायाला सुरुवात करूया. अनसुया माता म्हणाली, दत्तात्रेय, आतापर्यंत तू एवढं तत्वज्ञान सांगितलंस, ब्रह्मज्ञान उकलवून दाखवलंस, पण त्याचा लाभ माझ्या मनाला का होत नाही? माझ्या मनात निसंग होण्याचे विचार का येत नाहीत? माझ्या भावना वासना का विजत नाहीत? मला सद्गुरू केव्हा भेटतील? त्यावरती दत्तात्रेय म्हणाले, माते, तुझी अशी अवस्था तुला पंचमहाभूतांनी झडपल्यामुळे झाली. विषय लोभाच्या डंखामुळे तुझी मती भ्रष्ट झाली आहे. विकृती विकार बळावले आहेत. लोभामोहानं तुला अंध बनवलं आहे. तुझी माईक प्रीतीवर भक्ती जडली आहे. ही प्रीती सोडवणं सहजासहजी सोपं नसतं. माते, ती कल्पांतीपर्यंत चालू राहते आणि अखेर जीवाची फजिती करते. अपार दुःख भोगायला लावते. जन्ममरणाच्या फेऱ्यात बंदिस्त करून ठेवते. नरक कुंड भाळी लिहिते. नरकात दुःखभोग आपल्या आपणच भोगावे लागतात. सुखाचे सांगाते सर्व असतात, दुःख भोगताना मात्र ते एकट्यालाच भोगावं लागतं. तिथंही माझी माता, हे तात, हा पुत्र असं काही नसतं. तिथं उपयोगी कोणीही काही पडत नाही. यमालयात कोणत्याही प्रकारची दया माया नसते. हर एक प्रकारे ते काया विटंबत असतात. त्यावरती माता अनसूया म्हणाली, हे दत्तात्रेया, मग मी आता काय करू? या सगळ्यामधून कशी मुक्तता करून घेऊ? मला भयंकर भीती वाटते आहे रे. एवढं सर्व आयुष्य षड्रिपूंच्या सांगाती मी नष्ट केलं याची खंत राहून राहून वाटते आहे. पश्चाताप होतो आहे. आता तूच सांग, मी यातून माझी कशी सुटका करून घेऊ? कोणाला शरण जाऊ? अनसूयेच्या डोळ्यातून खरोखरच अश्रू घळघळत होते. पश्चातापानं मन दग्ध झालं होतं. कंठ सद्गतीत झाला होता. अनन्य भावानं ती सद्गुरू दत्तात्रेयाला शरण गेली होती. दत्तात्रेयानं ओळखलं की तिला खरोखरच मुमुक्ष होण्याचा ध्यास लागला आहे. हीच सुवर्ण संधी आहे. जराही वेळ न दवडता त्या नात्रिमुनींच्या कुटीत तिला नेलं. आसनावर रात्री स्थानापन्न झाले होते. त्यांना दत्तात्रेयानं वंदन केलं. अनुतापानं दग्ध झालेला सतेज अनसूयेनं तत्क्षणी अत्रींच्या पायावर लोटांगण घातलं आणि त्यांचे चरणकमल घट्ट कवळून आपल्या अश्रूंच्या अभिषेकानं त्यांना चिंब केलं. रोमांचांनी तिची काया थरथरत होती. अष्टसात्विक भाव दाटून आले होते. तोंडातून शब्द फुटत नव्हता. अत्रिमुनीही कळवळले. तिची अशी अवस्था का व्हावी हे त्यांना कळेना आणि म्हणून त्यांनी तिच्या पाठीवर थोपटीत तिला विचारले, हे सुकांत चंद्रानने, गजगामिनी, आज तू अशा कोणत्या मोठ्या संकटात सापडले आहेस? माझे पाय कशासाठी धरले आहेस? कसली भीती वाटते आहे तुला? पतीच्या प्रेमळ स्पर्शनाने विचारणानं तिला अधिकच भरून आलं. ती म्हणाली, हे नाथ, तुम्ही अनाथांचे नाथ आहात. सद्गुरू कृपाळू समर्थ आहात. त्रिविध तापांचे शास्ते आहात. मला अंगीकारून माझं भवभय हरण करा. जन्ममृत्यूच्या दारुण फेऱ्यातून माझी सुटका करा. तुमच्या वाचून मला कोणीही नाही आणि म्हणून अनन्य भावानं मी तुम्हाला शरण आले आहे. पार्थिव सुखाचा त्याग करून दिव्य ब्रह्मज्ञानाचा लाभ तुम्ही मला करून द्या. शरणागताला दिलासा द्या. त्यावरती दत्तात्रेय म्हणाले, हे तात, मातेला ह्या लौकिक सुखाचा वीट आला आहे. अध्यात्म मार्गाने तिला स्वात्मिक सुखाचा शोध घ्यायचा आहे. त्यासाठी सद्गुरू कृपेची तिला जरूर आहे. तेव्हा आपणच त्याचे गुरु व्हा आणि तिला अनुग्रह द्या. त्यावरती अत्री म्हणाले, हे त्रिगुणात्मक दत्तात्रेया, जशी तुझी इच्छा ती मला शिरसावंद आहे. सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे होत आहे. ते तू करून घेतो आहेस, म्हणून गुरुदीक्षा देण्याची सर्व सिद्धता कर. साक्षात रिद्धिसिद्धी दत्तात्रेयांच्या पायांशी सतत हात जोडून उभ्या असतात. दत्तात्रेयाने इच्छा प्रकट करताच सर्व सामुग्री सिद्ध झाली. वाजंत्री चौघडे वाजू लागले. सर्व पवित्र नद्यांची उदके सिद्ध झाली. नाना तऱ्हेची फले पत्री पूजेसाठी आणली गेली. सुगंधी उडणी तयार केली. धूपदीप प्रज्वलित केले गेले. महाबस्त्र आणण्यात आले. चंदन उटी उगाळली गेली. चौरंग सजवला. सगळी जय्यत तयारी झाली. अत्यंत अधीर्य मनानं अनसूया मातेनं आपल्या सद्गुरुपतीची षोडशोपचारी पूजा केली. सुगंधी द्रव्य लावली. पितांबर नेसावयास दिला. त्यांना द्वादश तिलक लाभला. दोघांच्या मध्ये इतर ऋषीगणांनी अष्टदल कमळ सिद्ध केली आणि पूजा साहित्य अनसूयेच्या पुढं केलं. दत्तात्रेयानं मातेला सांगितलं, माते, सर्व लाजलज्जीचा त्याग करून आपल्या पतीची सद्गुरू रायाची पूजा कर आणि त्यांना प्रसन्न करून घे. अत्री मुनींनी तिच्याकडून पूजा करून घेतली आणि तिला आपल्या पुढ्यात चौरंगावर बसायला सांगितलं. गुरुची आज्ञा शिरसावंत मानून ब्राह्मणांचे आशीर्वाद घेऊन ऋषीगणांना वंदन करून ती आसनावर बसली. ते बसताच द्विजगणांनी मंत्रघोषाला सुरुवात केली. प्रथम विघ्नहर्त्या गजाननाचं स्मरण केलं. हृदयस्थ नारायणाला आळवलं. रमापतीचं चिंतन केलं. इष्टकुलदेवतांना नमन केलं. मग मातापित्यांना वंदन करून गुरुब्राह्मणांना साक्ष ठेवून प्रयोगाला सुरुवात केली. कारणांचा संकल्प सोडून अक्षतोदक सोडलं
आणि पूजनाला प्रारंभ केला. त्यानंतर कलशाची व मग सर्व देवदेवतांची क्रमाक्रमानं पूजा केली. अशी सर्वांची पूजा झाल्यावर हातात अक्षता घेऊन ओंजळ जोडून तिनं गुरुचं निर्मळ स्तवन केलं. त्याला सुढाळ आवाहन केलं. अष्टदल पात्र मांडून सद्गुरूंचे चरणकमळ गंगोदकाने ते धुतले. त्यावर पंचामृत शिंपडवून मंत्रोक्त अभिषेक केला. 5 प्रकारची सद्भावानं पूजा केली. पुन्हा शुद्ध पाण्यानं त्यांचे पाय धुतले. गुरुरायाच्या मस्तकी कस्तुरी रेखटली. केशर ओटी अंगाला लावली. कपाळावर अक्षता टेकवल्या. नैवेद्य दाखवून सुवर्ण दक्षिणा दिली आणि प्रदक्षिणा घालून अतिशय सद्गदित कंठात ती प्रार्थना करू लागली. हे गुरुराया, आता अंत न पाहता पतितेची उपेक्षा न करता माझे मनोरथ पूर्ण करा. अत्रे मुनींच्या प्रेमसागराला अनसूयेच्या त्या करुणापूर्ण प्रार्थनेनं पूर आला. प्रेमानंद एकवटून त्यांनी तिच्यावर कृपाकटाक्ष टाकला. तिला हृदयाशी धरलं. ते साऱ्या अवधूतानं पाहिलं आणि त्या क्षणी वाद्यांचा गजर करून गुरुनामाचं भजन करायला सुरुवात केली. अत्री अनसूयेच्या कानावर तो गुरुनामघोष पडताच त्यांचं स्वरूप संधानी बिंबलं, तद्रूप झालं, तल्लीन झालं आणि त्यांना उन्मनी अवस्था प्राप्त झाली. देहाचं भान दोघांनाही राहिलं नाही. मृत्यूपणा मावळून गेला आणि अनसूयेच्या प्रती स्थिर झाले. 4 घटका उलटून गेला तरी तिची उन्मनी अवस्था ओसरेना. सारे ऋषीगण चकित होऊन ते पाहत होते. दुर्वास आणि चंद्रालाही मातेची अध्यात्म ओढ पाहून मनस्वी आनंद होत होता. शेवटी अवधूतानं मुनींना विनंती केली, तात, आता आपण आपला कृपासमुद्र मागे घ्या. ती मुद्रा सोडून आता चंद्र सूर्याची व्यवस्था करा. त्यांना इथं प्रत्यक्ष प्रकट करा, कारण केव्हाचेच सर्व ऋषीगण इथं बसले आहेत. इथला कार्यभाग अजून राहिला आहे. मध्यान्ह होण्याची वेळ आली आहे. या साऱ्या ऋषीगणांना द्विजवारांना भोजन द्यायचं राहून गेलं आहे. हे शब्द ऐकून रात्री ऋषी सावध झाले. त्यांनी अनसूयेकडे पाहिलं. अजूनही ती उन्मनी अवस्थेतच होती. स्वस्वरूपात मग्न झाली होती. निजरूपात बिंबून राहिली होती. तिला सावध कसं करावं ते त्यांना कळेना. मध्येच रंगाचा भंग करून चित्त विचलित करवेना. तसं केल्यानं विपर्यास झाला असता, म्हणून ते चिंतेत पडले. हे सगळं ज्ञानी अवधूताला समजलं. अवधूत मातेच्या जवळ आला. त्यानं कळेची चेप मातेला दिली आणि तिची झोप फोडपली. स्वतःच्या लीलेनं तिला सावध केलं. मातेनं डोळे उघडले आणि सद्गुरूंच्या पायी लुटांगण घातलं. दत्तात्रयाच्या कृपेनं हा सारा चमत्कार घडला होता. उन्मनी अवस्था प्राप्त होऊनही केवळ दिगंबराच्या स्पर्शानंच ती मनात कोणत्याही प्रकारचे विकल्प न होता, विकृती न घडता सावध झाली होती. सद्गुरूंनी तिला विचारलं, अनसूये, उन्मनी अवस्थेत तू काय पाहिलंस? अनसूयेनं उत्तर दिलं, स्वामी, ब्रह्मांडात सामावू न शकणारं तेज मी पाहिलं. त्याचं वर्णन करायला माझ्याजवळ शब्द नाहीत. अनसूये, ह्या तेजाचं अनुसंधान दृढ राख. हे धननिधान मी तुला दाखवलं ते तू अभ्यासानं निधान बनव. सद्गुरुराया, कशाला मला पुन्हा या नश्वर जगात आणून सोडलं? जिथं मी होते तिथं चांगली होते. त्या सुख साम्राज्यातून मला का ओढून आणलं? दत्तगुरू म्हणाले, माते, जे जे मी तुला तत्वज्ञान विवरण करून सांगितलं त्याचं प्रत्यक्ष चैतन्यरूप दर्शन सद्गुरू कृपेनं तुला लाभलं. सद्गुरुरायानं दिलेला जो बीजमंत्र आहे तो जप आणि नंतर एकाग्र बसून तुझं इप्सित साध्य करून घे. 4 देहात तू नेमस्त हो, कारण तुझ्या मस्तकावर त्या सद्गुरू कृपेचा हात सदैव आहे. म्हणून 4 शून्य आत तुटून 5व्यात जाऊन बस आणि 5वा रोकडा लाभ साधून घे. त्यानंतर अत्रिमुनींनी अनसूयेची पूजा केली. तिच्या कपाळावर कुंकू रेखलं, वस्त्रभूषणं दिली, कंठातला कंठा काढून घातला, नारळ, केळं, प्रसाद दिला आणि तुला निर्विकल्पता मिळो असा आशीर्वाद दिला. पुन्हा मंत्रघोष करून गुरुतीर्थाची पूजा करून त्या तीर्थाचं त्रिमंत्र पान केलं आणि अनसूयेला दिलं. तिघांनी घेतलं आणि उत्तर पूजा केली. पुनरागमनायचं असं म्हणून सर्व देव बोळवले. श्री दत्तात्रयानं ताट्यात प्रसाद घेऊन वाटला आणि सर्व ब्राह्मणांना, ऋषीमुनींना भोजनास आमंत्रण दिलं. आणि अशा प्रकारे श्री दत्तप्रबोध ग्रंथातील हा 33वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. पुढील अध्यायामध्ये दत्तगुरूंच्या या आमंत्रणाला अनुसरून ब्राह्मण भोजन घडणार आहे. तेव्हा असा हा पुढील अध्याय पाहायला ऐकायला विसरू नका आपल्याच मीड फॉर मराठीवरती. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.